कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मामा काय घेतलं? अरे काजू करी घेतले तुझ्या मामासाठी। तिला आपण चुकून आलोय खरं, पण तिला जर काय नेलं नाही ना तर वाट लागलं बाबा माझी। बर तुम्ही हसायचं सोडा आणि कपडे कुठे घ्यायचे ठरवा आधी। मामा अरे मी नानी कुणी फिरलो नाही, तुम्हाला कसं माहित असेल? हा ते पण बरोबर आहे। मी काय म्हणतोय, आपण मॉलला जायचं का एखाद्या? अरे नको, तिथे खूप महाग कपडे असतात, आपण ना दुकानावर जाऊयात। बरं ठीक आहे, मला सांग तुला कसले कपडे पाहिजे? माझ्याकडे ना शर्ट आणि पॅन्ट खूप आहे, मग फक्त धोतर आणि कुर्ता घ्यायचा। वा वा भांजे, आपल्याला आवडलं बरं काही। मला एक दुकान माहित आहे, तिथं ओरिजिनल खादी मटेरियल मिळते। मला पण एखादा कुर्ता बघू आपण तिथे। चल आपण जाऊयात। हा चला। आपण आता तुम्ही इकडे? अरे आम्ही फिरायला चाललो होतो ना, आणि तू मी मामा सोबत कपडे घ्यायला चाललो। आज आम्ही अख्खा बाजार फिरणार आहोत आणि सगळं सामान घेऊन बाबांसोबत घरी जाणार आहोत। हो का? मग मी एक काम करतो, आपण सोबत फिरूयात आणि सोबत घरी जाऊयात, चालेल? हो चालेल ना। झालं का रे पोरांनो, चला। हो आलो बाबा। मामा मी जाऊ ना रे? अरे आपल्याला कपडे घ्यायचे आहेत ना। मामा आज तू घेणार आहे, तुला माहिती ना की मला केवढी कपडे लागतात ते। हो पण आता तू जाऊ नको, आपण कपडे घेऊ आणि सरळ आपल्या घरी जाऊ। प्लीज मामा पाठवा ना सिंपल, प्लीज। अरे बाळांनो नाही म्हणलं ना मी। अमोल अरे दीदी ओरडेल मला। मामा तू मला समजून सांग ना। अजिबात नाही, आपलं ठरलंय तसं आपण कपडे घ्यायचे आणि घरी जायचं। हाकुना मोठा जा तुम्ही, माझा मामा मला नाही सोडणार, त्याला मी फिरलेलं आणि एन्जॉय केलेलो नकोय। ओय भांजे, अहो मीच तुम्हाला इकडे फिरायला आणले ना, आणि मला तसं म्हणताय होय? पण तुम्ही त्याला खेळायला आमच्या सोबत नाही पाठवत आहे। हो ना, माझा मामा माझं सगळं ऐकतो। अरे बाळा हो, मी पण त्याचं सगळं ऐकतो, पण आमचा अमोल तुमच्यासारखा शांत नाही ना। मामा अरे मी काय नाही करणार, तू जा ना, आणि मी माझं खेळणं झालं की मी तुला लगेच फोन करेन। अमोल आज मी आणि टीनू पकडापकडी खेळणार होतो, पण मला नाही खेळता येणार ना। अमोल बाळा तू जा, पण ऐक तुझं झालं की लगेच कळवायचं मला काय? यस मामा, थँक्यू, तू जगातला सगळ्यात बेस्ट मामा आहेस। वा रे वा, जाऊ नको म्हणलं की मामा सोडत नाही, आणि आता जा म्हणलं की जगातला बेस्ट मामा। म्हणजे चॅप्टर आहे बरं का तुम्ही। बर हसू नका, जपून जावा, मी येतो। सोया बरं जा तुम्ही आलात, नाही तर मामाने मला सोडलंच नसतं। अमोल आपल्याला मिशन रियुनियन पूर्ण करायचं आहे ना, आम्ही आहोत तुझ्या बरोबर। थँक्यू प्रिन्सेस, जाऊया आपण, चला। मला गौरी गणपतीची पूजा करता येणार नाही असं कधीच वाटलं नव्हतं। बाप्पा माझं खरंच चुकलं, मला माफ कर, पण तुझ्या पूजेची प्रथा माझ्या घरची मोडू देऊ नकोस। काकी अमोल तू खरंच आलायस? आहो आहो बाहेर या, लवकर बघा कोण आले, लवकर या। अमोल अरे तू इकडे? हो स्वप्नील काका, मी फ्रेंड बरोबर खेळायला गेलो आणि तिथून डायरेक्ट इकडे आलो। अरे पण तू तुझ्या बाबाला काय बोललास का? त्याला नाही आवडणार तू इकडे आलेला। पण का काका? अरे तुझ्या काकीने केलेली चूक माहिती आहे ना तुला? हो काका, पण मी पण चुका करतो ना, आणि माझ्या मामाला माफ करते। तर अमोल बाळा, तू केलेल्या चुकांमध्ये मी केलेल्या चुकांमध्ये फरक आहे रे बाळा। नाही काकी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि म्हणून मी तुला माफ केलं। अमोल बाळा, तुझा बाबा आता आम्हाला नाही जवळ कर। काका अरे मी लहान असताना मला माझ्या माने काकीच्या हातात दिलं होतं ना।
हो, आणि मी सुद्धा तुझी आई आहे असं सांगितलं होतं. बघ काका, मी आणि मा इकडून गेल्यानंतर काकीला किती त्रास झाला असेल. हो बाळा, आणि तू गेल्यानंतर मला तुझी खूप आठवण येत होती. मग आता आपण सगळे जवळ असतो ना, तुम्ही दोघं का लांब राहताय? म्हणजे अमोल बाळा, तू खरंच मला माफ केलंस? हो मोठी मा, मी तुला कधीच माफ केलंय. मोठी मा. अमोल, अमोल बाळा, अरे हे शब्द ऐकायला मी किती आतुर झाले होते माहितीये तुला. 7 वर्ष वाट बघायला लागली मला यासाठी. एवढ्या चुका करून सुद्धा तू आमच्यावर किती प्रेम करतोस. तुझ्या समजूतदारपणासाठी शब्दच नाही आहेत माझ्याकडे. मोठी मा, अगं तू आणि काकाने माझ्या मा आणि बाबाला समजवलं की झालं आपलं काम. अमोल बाळा, तू सोबत असशील ना, तुम्ही कुणालाही समजावेत. अमोल, तुझ्यातला समजूतदारपणा मोठ्यांच्या सुद्धा पाहायला नाही मिळत बाळा. तू एवढा समजूतदार कसा रे? माझ्या मामुळे काका, माझी मा पण एवढी समजूत आलंय. मा म्हणते चुका होत असतात, ते पण माफ करण्यासाठी. त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीला माफ करायला हवं. अमोल बाळा, तुझी मा अगदी बरोबर बोलते. मी ना आजच सगळ्यांची माफी मागते आणि तुझ्या बरोबर राहण्याची परवानगी मागते. अमोल बाळा, तू काय घडवून आणलंयस माहितीये का तुला? अहो, असं का बोलताय तुम्ही? मला फक्त आता अमोल जवळ हवाय, बाकी काहीच नको. खरंच. मग तू आज आपल्या बरोबर आहे ना? मग दिवसभर आपण मस्त खाऊ पिऊ खेळू मजा करू. रुपाली, आपण अमोल सोबत ज्या ज्या गोष्टी करायच्या अशी स्वप्न पाहिली होती ना, त्या सगळ्या गोष्टी करू. चालेल ना अमोल? हो काकी, माझी मा तुम्हाला नक्की माफ करेल. पण काकी, मला आता खूप भूक लागलीये. काहीतरी खायला दे ना पटकन. भूक लागली तुला? हा. मी लगेच आणते बनवून हा तुझ्यासाठी. काय अमोल बाळा, पोट भरलं ना तुझं? हो काकी. रुपाली, अगं आपण त्याच्यासाठी स्वेटर आणलेली, दाखव ना त्याला. हो, दाखवते. मा खूप आवडली काकी. खरंच आवडले बाळा तुला? हो काकी, चला आता आपण खेळूयात. खेळूयात? चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.